एका बाजूला दीपेशजी गोपाळ यांचा मुक्ताई स्पार्टन्स आणि त्यांच्या विरोधात श्रीदा प्रियांशी नक्ष 11 या दोन संघांमधला हा पहिला सामना. सेकंड इनिंगचा खेळ मात्र त्या ठिकाणी आता काही क्षणातच सुरू होईल. वैयक्तिक धावांचं खातं उघडतोय प्रथमेश. पुन्हा एकदा मात्र ऑफस्टम्पच्या खूपच जास्त बाहेरची लाईन होती, दिशा ठरवली आणि 4 धावा मिळवल्या. हा पहिला चौकार प्रथमेश पवार नानाच्या बॅटमधून. परीक्षेमध्ये आपण ज्या पद्धतीने मात्र रिकाम्या जागा भरा आणि 1 मार्क मिळवा, तर इथे मात्र रिकामी जागा तुम्ही भरलीत तर 4 धावा तुम्हाला मिळतील. मोले दुसरं षटक घेऊन पहिला बॉल फुल टॉस होता आणि ज्युसी फुल टॉसचा पुरेपूर आणखीन एक दमदार षटकार. प्रथमेशच्या दिशा दाखवायची होती. आणि ती मात्र काम या वेळेला प्रथमेश पवारनं केलं. बॅकफुटवर वेट ट्रान्सफर करत या फुल टॉस षटकार आलेत. परत एकदा फुल टॉस बॉल तोही मिस केला, परंतु विकेट ऑफ रिझन बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी आणखीन एक दमदार चौकार. रोशन जातोय मॅचच्या दिशेने. पहिला बॉल फ्लिक ऑफ द रिट्स मनगटाचा पुरेपूर वापर करत असताना बॉलला पाठवलाय प्रथमेश नाना. हॅलो हॅलो साठी येत असताना मात्र प्रथमेश पवार ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. हा फटका फसला होता. यज्ञेश तुळसकर त्या ठिकाणी होते आणि त्यांच्याकडून हो पुढचा बॉल. काय फटका खेळलाय प्रथमेश पवार यांच्या बॅट. प्रथमेश पवार यांची बॅट हो यावेळेला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक धावतायत तोपर्यंत बॉल निघून जाईल सीमारेषा पलीकडे. हो यावेळेला आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक. याही बॉलला पाठवले. आणखीन एक शॉट. द शॉट ऑफ द नाईट. हा फटका अगदी बरोबर गुडघ्यावर बसून षटकार प्रथमेश पवार यांच्या बॅट मधून आलाय. हो यावेळेला आणखीन एक बॉल जाऊन पोहोचलाय सीमारेषा पलीकडे. यावेळेला बिग हिट. बॉल पाहायचंय लांब जाईल का. फिल्डर आहे झेल त्याच्याकडून सुटलाय. झेल निसटलाय. प्रथमेश पवार नानाला मिळालंय जीवदान. आणि आता हो यावेळेला चेंडूला सन्मान दिलाय. गॅप शोधून काढलाय. गॅप मधून बॉल निघून गेलाय सीमारेषा पलीकडे. आलाय चौकार. माणसाला चमकायचं असेल तर स्वतःचाच प्रकाश आणि झळकायचं असेल तर स्वतःच तेज निर्माण करायचं असतं. आणि आज मात्र पुन्हा एकदा प्रथमेश पवारची बॅट बोलली आहे. हाफ सेंचुरी. बॅट दाखवा प्रथमेश पवार. हाफ सेंचुरी पूर्ण. यस प्रथमेश नाना पवार वन साइड हिरो आज ठरला या मॅच मध्ये. अफलातून इनिंग पेश करत असताना पाहायला मिळतोय. बॅट मधून धावा आल्यात. हाफ सेंचुरी पूर्ण केली आहे. या संपूर्ण स्पर्धेतील दुसरी. पहिली हाफ सेंचुरी टोकली होती ती म्हणजे आदित्य गायकवाडने. पहिला बॉल ड्राईव्ह केलाय. बॉल निघून जाईल सीमारेषा पलीकडे. आलाय चौकार. आलाय प्रथम. लकीचा पुढचा बॉल त्याला पिक केलाय. याही बॉलला पाठवलंय सीमारेषा पलीकडे.
यावेळेला आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक याही बॉलला पाठवले सीमारेषा पलीकडे. ओ यावेळेला आणखीन एक बॉल निघून गेला सीमारेषा पलीकडे. थँक्यू फक्त प्रेक्षक पाहायला मिळत आहेत. हो यावेळेला स्ट्रोक खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे तो पाहत राहील. याही बॉल हो यावेळेला फ्लिक मनगटाचा वापर करत असताना पाहायला मिळते प्रथमेश पवार. आणखीन एक बॉल गेले सीमा रेषा पार 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 षटकार. धन्यवाद डीजे थँक्यू. 24 बॉल मध्ये 93 धावांवरती बॅटिंग करतोय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. प्रथमेश पवारची पॉवर इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग या स्पर्धेतील पहिल्या पर्वाचा विजयी संघाचा कर्णधार मैदानाच्या आतमध्ये. हो यावेळेला पुन्हा एकदा बॉल निघून गेलाय सीमा रेषा पार. 6 षटकार. आणि आता मात्र अवघ्या एका धावेपासून दूर आहे. शेवटचा बॉल शिल्लक. सेंचुरी होण्यासाठी एका धावेची गरज. प्रथमेश पवार नाना मैदानाच्या आतमध्ये. काय होणार? धाव संख्या आता जाऊन पोहोचली 1 2 3 123. ओ शेवटचा बॉल संपूर्ण स्पर्धेतील पहिली सेंचुरी. 100 धावा पूर्ण. प्रथमेश नाना पवार काय बॅटिंग केली आहे या संपूर्ण स्पर्धेतील. प्रथमेश पवार नॉट आउट. 100 धावा बनवल्या. 11 षटकार 8 चौकार आणि 26 बॉल मध्ये आपण पाहिलं तर 100 धावा पूर्ण केल्या आहेत. प्रथमेश नाना पवार. बॅटिंग आवडली असेल तर टाळावायला हरकत नाहीये. धन्यवाद डीजे थँक्यू डीजे थँक्यू. एसी इव्हेंट्स यांच्याकडून 2000 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. त्याचप्रमाणे माननीय श्री जयसिंगप्पा भोसले स्पर्धेचे मुख्य आयोजक त्यांच्याकडून 5000 रुपयाचा पुरस्कार. प्रथमेश नाना पवार. झाडावर बसलेला पक्षी फांदी हल्ल्यानंतर घाबरत नाही, कारण त्याचा फांदीवर नाही तर स्वतःच्या पंखावर विश्वास असतो. आज मात्र स्वतःवर विश्वास दाखवलाय आणि शतक ठोकलाय प्रथमेश नाना पवार यांनी. पहिलाच बॉलला पाठवलंय सीमारेषा पलीकडे. प्लेयर पाठवा विनंती असेल. येस दोन्ही संघांचे एक्स्ट्रा प्लेयर आता मात्र आलेले आहेत समालोचन कक्षामध्ये. मोठी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगते. प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह ना. हो यावेळेला फटका फसलाय. झेल सुटलाय आणि हा बॉल निघून गेलाय. संधी गमावली आहे. प्रथमेश पवारची विकेट. प्रथमेशला मिळाले जीवदान. श्याम सोलंकी प्रयत्न चांगला केला होता. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय राज विचारेचा हा बॉल. चांगला बॉल पाहायला मिळाला आणि तदनंतर मात्र श्याम सोलंकीने केलेले प्रयत्नांना मात्र दाद द्यावीच लागेल. त्याच्याकडून चूक झाली आणि बॉल निघून गेला सीमारेषा पलीकडे. अगदी डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. चांगला बॉल गोलंदाजाने हाताळलाय. 2 चौकार आल्यानंतर चांगलं कमबॅक. तिसरा बॉल आता मात्र निर्धाव आलाय. यावेळेला स्लोअर वन पिक केलाय. वेटेड अँड मसल्ड. हा आलाय षटकार. वेट केला आणि बॉलला पाठवलं सीमारेषा पलीकडे. प्रथमेश पवारने ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय गतीमध्ये परिवर्तन. स्लोअर वन डिलिव्हरी पाहायला मिळाली आणि तदनंतर मात्र प्रथमेश पवारने ठोकलाय षटकार. यावेळेला आता पुन्हा एकदा प्रयत्न पडलाय. पुन्हा एकदा चूक झालीय. तोपर्यंत बॉल निघून गेलाय सीमारेषा पलीकडे. चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचले धावफलकावरती 19. यावेळेला क्लासिकल बैठक शॉट. फेवरेट शॉट. आणि याच शॉट साठी आपण पाहिलं तर आता मात्र ओव्हर स्टेपिंग साठी रिव्ह्यू घेतला जातोय. फ्री
हाईटचा बॉल, आखूड टप्प्याचा बॉल, त्याच्याहून दिले सीमारेषा पलीकडे. प्रथमेश पवारची पॉवर, आलाय षटकार. अनिकेत वर्मा आपल्या प्रथमेश पवार नानाला मात्र प्रोत्साहन देत असताना पाहायला मी त्या डगआउट मध्ये, आणि ते करणं गरजेचं. आणखीन एक बॉल निघून जाईल सीमारेषा पलीकडच्या बॅट मधून षटकार. लगातारच्या 2 बॉलवर 2 मोठे षटकार पाहायला मिळालेत. षटकारांचा पाऊस पाडला जाईल या मॅच मध्ये, कारण दोन्ही संघ आपण पाहतोय तोडीस तोड आहेत. 2 इनिंग मध्ये 76 धावा त्याने बनवल्या आणि तदनंतर मात्र मागील मॅचचा हिरो गौरांग पारसेकर फायर नाव. षटकारांचा पाऊस या षटकामध्ये पाडत असताना पाहायला मिळालाय प्रथमेश पवार. धावा झाल्यात आता मात्र धावसंख्या 44. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 44 धावा धाव फलकावरती. प्रथमेश पवार पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवर अगदी सहजतेनं प्रथमेश. मुक्ताईस पाटण या स्पर्धेतला मात्र एक गोपाळ, यशवंतजी गोरड, जयसिंगजी मकवाना खूप चांगलं मार्गदर्शन या संघाच्या पाठीशी. एकही सामना आतापर्यंत पराभूत ठरलेला संघ नाहीये हा. या वेळेला आपण जर पाहिलं तर दुसऱ्या बाजूने सर्वच्या सर्व सामने एकाने जिंकले, तर दुसऱ्या बाजूने सर्वच्या सर्व सामने एकाने हरलेले आहेत. शिवडी मुंबईकर एका बाजूला मात्र मुक्ताईस पाटण. प्रथमेशच्या बॅटमधून पहिल्या बॉलवर चौकार. 4 आखूड टप्प्याचा बॉल आणि अगदी सहजतेनं परत ट्रेडमार्क शॉट प्रथमेश पवारच्या बॅटमधून येताना आपल्याला बघायला मिळेल. फॉलिंग स्वीप पाहायला मिळतोय. अगदी गुडघा टेकून मात्र चेंडूला आडव्या बॅटनं स्वीप करत पाठवलं परत एकदा डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा त्यांचा आवडता फटका ट्रेडमार्क शॉट पाहायला मिळाला शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2025 मध्ये. अगदी स्ट्रायकिंग अंपायरला डावीकडे बघत असताना बॉल मात्र कट करण्याचा प्रयत्न. या वेळेला गॅपमध्ये मात्र फटका खेळला तर गेलाय. आउटफील्ड मात्र तितकीच फास्ट आहे. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 158 आणि या स्पर्धेतल्या आताच्या चालू असलेल्या मॅच मध्ये 4 असे एकंदरीत चौकार आलेले आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. अंतिम दिवस एका बाजूला मुक्त आणि या वेळेला मात्र लॉफ्ट केलं समोरच्या दिशेने, लॉंग ऑनच्या दिशेने मात्र फिल्डर बॉलच्या पाठीमागे धावण्याचा प्रयत्न करतोय. तोपर्यंत बॉल जातोय एक 1.2 चेंडू नंतर बिनगडी बाद 25 धावा. प्रथमेश 6 चेंडूत 20 धावांवर, रोहित मात्र 2 चेंडूत 5 धावांवर बॅटिंग स्पर्धेसाठी. आणि दरम्यान या वेळेला पुन्हा एकदा ट्रेडमार्क शॉट. 348 षटकार या स्पर्धेदरम्यान आतापर्यंत या 3 दिवसात ठोकले गेले आहेत. शिवडीचे हे दोन्ही विस्फोटक फलंदाज, एका बाजूला प्रथमेश यशवंत पवार छत्रपती शिवाजी महाराज नगर शिवडी, तर दुसऱ्या बाजूला मुंबई पोलीस दलात कार्यरत असणारा रोहित पोळ. पंचांकडून मुक्ताईस पाटण या वेळेला मात्र फ्लिक गडी फटका. म्हणूनच म्हटलं जातं ना मराठीमध्ये की मनगटात पुरेशी ताकद आणि प्रस्के नाहीये. दुसऱ्या बॉलवर मात्र या वेळेला आक्रमण केलं गेलं. पहिला बॉल वाईड, दुसरा बॉल षटकार. फुल टॉस बॉल होता आणि स्क्वेअर ऑफ द विकेट. परत टॉस बॉल, या वेळेला मात्र भीमर चेंडू हाताळला. ही चुकी कालच्याही दिवसामध्ये केली गेली होती याच गोलंदाजाकडून. भीमर बॉल हाताळले गेले. 12 बॉल 36 चा सामना हातातून घालवला होता. निखिल निरकर परत एकदा तोच चुकीचा प्रयत्न. या वेळेला मात्र पुल केलाय वाईडिश लॉंग ऑन वरून. गोलंदाजी करत असताना नीरज मालव, आखूड टप्प्याचा बॉल समोर पंच केला. वाईडिश लॉंग ऑन वरती कोणी नव्हतं. परत एकदा फुल टॉस वाईडिश लॉंग ऑफ वरून रंगमंचाच्या दिशेने आणखीन एक फ्लॅट शॉट. प्रथमेश नाना पवारच्या बॅट मधून येतोय आणखीन एक दर्जेदार सिक्सर. परत एकदा फुल टॉस बॉल आणि हा
रिव्हर्स स्वीप त्या बाहेर 4 धावांसाठी. पहिल्यांदा असं काहीतरी इम्प्रुव्हाइज करण्याचा प्रयत्न या वेळेला केला गेला प्रथमेश पवार यांच्या माध्यमातून. मध्ये क्लासिकल बॅटिंग करत आले होते. दरम्यान नेक्स्ट मॅचचा टॉसही केला जाईल. पहिला डाव संपल्यानंतर मात्र नेक्स्ट मॅच. परत एकदा डावखुरे आताची बॅट द्या. आणि नानाने मात्र मला वाटतं आपला डाव या वेळेला घोषित केलाय. सर्वाधिक धावा बनवणारा फलंदाज ठरला या स्पर्धेमध्ये. बाहेर येत असताना मात्र या खेळाडूसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. नाव आहे प्रथमेश यशवंत पवार. SVPL सीझन 2च्या सर्वाधिक धावा त्यांच्या नावावर. 4 ओव्हर नंतर 72, 1 गडी बाद.